आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर रात्रीचे 8 वाजले होते आणि अचानक आमच्या घरी पाहुणे आले. पाहुणे म्हणजे लांबलचं कोणी नाही हो, माझा मामाच आलेला. तर मम्मी म्हणली, "अगं दीदी, तू खिचडी तरी बनवशील का गं, मामा आलेला आहे तर." मी कंटाळा करत होते की नको बाई, मी नाही करणार, तुझी तू कर ना. तर मम्मीने खूप लाडीकोडी लावली, "पिल्लू कर ना गं." मी म्हणलं बरं ठीक आहे, जाऊ दे करते. आणि असं पण म्हणली की मला तुझ्या हातची खिचडी खूपच आवडते. मग म्हणलं बरं ठीक आहे, एवढा मस्का नको मारू, बनवते खिचडी. तर मग हसत हसत मी खिचडी बनवायला गेले आणि प्रत्येक गोष्ट आठवली की मामा लहानपणी काहीही काम करायचं म्हणलं की पिल्लू तुला ₹1 देतो, पण तू माझं काम करशील का? पाणी आणून दे, चहा आणून दे, काही काम लावायचं. मग आता मामाने माझ्या हातची खिचडी खाल्ली तेव्हा मग एकदमच म्हणतो, बापरे आता पिल्लू तुला किती पैसे द्यायचे? मी म्हणलं अरे मामा जाऊ दे, पैसे नको देऊ, आता लय मोठी झाली मीच तुला पैसे देईल. मामा म्हणलं कुठून, तू तर जॉब नाही करत, काय नाही करत, मी कुठून पैसे देणार आहे? मी म्हणलं आता मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे मामा माझं, आणि त्याची पेमेंट आली ना, मी तुला देते पहिले. मामा खूप हसला, अगं दीदी आता तर सुरू केलंस ना यूट्यूब चॅनल आणि तुझ्या तर एक पण सबस्क्रायबर नाही आहेत, मग तू कशी मला पैसे देणार आहे? मी बघ ना म्हणलं, आपले लोक आपल्याला 100% सपोर्ट करतील आणि